नमस्कार, मी अंजली. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खिमा समोसे बनवणार आहोत. आपण पहिला समोसेसाठी लागणाऱ्या त्या पट्ट्या करून घेत आहोत. तर त्यासाठी मी हे परात घेतलेली आहे आणि हे पाव किलो मैदा घेतलेला आहे. अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ असं सुद्धा घेऊ शकता. फक्त गव्हाच्या पिठाच्या सुद्धा करू शकता, पण गव्हाच्या पिठाच्या एवढ्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होत नाहीत. 4 टेबलस्पून तेल घालायचं. तुम्ही नेहमी जे वापरता ते तेल, कुकिंग ऑइल. पाव चमचा मीठ घालून घ्यायचं. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि कोमट पाणी घ्यायचं आणि हे पीठ सगळं मळायचं. घट्ट मळायचं पीठ मळताना, पातळ अजिबात नाही करायचं. पाणी थोडं थोडं घालत पीठ मळायचं सगळं. एकदम पाणी ओतायचं नाही. आता हे पीठ मळून झालेलं आहे, घट्ट मळलेलं आहे. आपण आता अर्ध्या तासासाठी हे झाकून ठेवूया. हे पीठ आपण भिजायला ठेवूया साईडला आणि समोस्याचं स्टफिंग करायला घेऊया किंवा सारण आपण म्हणतो ते तयार करायला घेऊया. तर त्यासाठी हा पाव किलो चिकन घेतलेलं आहे. बोनलेस चिकन आहे पाव किलो. हे आता मी मिक्सरमध्ये फिरवून त्याचा खिमा करूया. इथं आपण मटणाचा खिमा घेतला तरीसुद्धा छान समोसे होतात. ॲक्च्युली मटण खिम्याचे समोसे चिकनपेक्षा जास्त टेस्टी होतात. गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची, गॅस लावून घ्यायचा. थोडं तेल घालून घेऊया. कमी घालायचं तेल. थोडा कांदा घालूया. कांदा थोडा परतून घ्यायचा. हळद घालूया. एक चमचा चिरलेला लसूण आहे तो घालूया. 7-8 कुड्या होतील साधारण. थोडंसं आलं घालूया. थोडं हे परतून घ्यायचं व्यवस्थित सगळं. हे बघा, हे परतताना ह्याचा आवाज खूप येतो. मला हे आवाज आलेला आवडत नाही, म्हणून मी हे घेत असते. तर मला कमेंट करता तुम्ही प्लास्टिक नको. हे प्लास्टिक नाही, ॲक्च्युली सिलिकॉन आहे. खास कुकिंगसाठी तयार केलेलं आहे. ह्याचा अजिबात आवाज येत नाही आणि छान हलवता पण येतं. आता हे परतून झालं की आपण खिमा फिरवलेला आहे तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. वाफ आली की हे सुट्टं सुट्टं होणार. कांद्यावर छान परतून घ्यायचं. हे थोडी जिरा पावडर घालून घेऊया. थोडी धना पावडर घालायची. थोडा गरम मसाला घालायचा. हे तिखट पूड घेतली, काश्मीरी आणि बॅडगी मिक्स अशी, ती घालून घ्यायची. आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्ध तिखट आणि अर्धी हिरवी मिरची बारीक चिरून असं सुद्धा कॉम्बिनेशन करू शकता. ते पण छान लागतं. तुम्हाला जसं आवडेल तसं पदार्थ थोडे चेंज इकडं तिकडं केले तरी चालू शकतात. कोथिंबीर घालायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि एक 5 मिनिटासाठी वाफ आणूया त्याला. उघडून बघितलं तर थोडंसं ड्राय वाटतंय. अजून जरासा खिमा शिजायला पाहिजे. तर आपण थोडं पाणी घालूया. अगदी 2 चमचे होतील एवढं पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही. तुम्ही जर बाजारातून खिमा आणला विकत तर तो आपण पाण्यानं धुतो, त्यामुळे त्याच्यात ऑलरेडी थोडं पाणी असतं. हे आता आपण घरीच केला त्यामुळं तो धुतला नाही फिरवून झाल्यानंतर. आधी मटण अगोदर चिकन आपण धुतलेलं, पण खिमा नाही धुतला, त्यामुळं थोडंसं पाणी घालून घ्यायचं. खिमा शिजायला पण पाहिजे ना व्यवस्थित. आता हे आपण झाकूया. 5-7 मिनिट झालेले आहेत. आपण आता हे उघडून बघूया. छान शिजलेला आहे खिमा. गॅस बंद करूया
आणि हे गार करायला ठेवूया. गार झाल्यानंतर 1-2 गोष्टी घालायच्या ह्याच्यात. खिमा गार होतोय तोपर्यंत आपण ह्या सामोसाच्या पट्ट्या तयार करायला घेऊया. छान मऊ झाले बघा पीठ. थोडं एकसारखं करून घ्यायचं आणि ह्याच्यात गोळे करून घेऊया. एकसारखे गोळे करायचे आपल्याला. 5 गोळे करूया आपण. आता हे 5 एकसारखे गोळे करून घेतले आहेत. हे आता आपण लाटून घेऊया. एकसारखे एका मापाचे लाटायचे. साधारण एवढ्या आकाराचे असे आपण सगळे लाटून घेऊया. आता हे सगळ्या लाटून झालेले आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता हे एक एक करून आपण असं घेऊया आणि ह्याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. ब्रशनी लावा, हाताने लावा, पण पूर्ण असायला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आपल्याला हे एकामेकावर ठेवायचे आहेत तर ते चिकटता कामा नयेत. थोडासा मैदा परत पसरून घ्यायचा. त्याच्यावर दुसरी लाटी ठेवायची. याच सेम पद्धतीनं ह्या 5 लाट्या एकावर एक अशा ठेवून घ्यायच्या. आता ही शेवटची आपण जी ठेवणार आहे 5वी, त्याच्यावरती नाही करायचं. आता आपण हे पीठ लावून परत पातळ थोडंसं मोठं करायचं. पोळपाट भरून असं लाटायचं आहे. जेवढं मोठं करता येईल तेवढं करायचं. हलक्या हाताने लाटायचं. खूप प्रेशर द्यायचं नाही, नाहीतर चिकटून बसेल. आता हे लाटून झालेलं आहे. आपण हे तव्यामध्ये भाजायला घेऊया. तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया. तवा खूप तापवायचा नाही, थोडासा गरम झाला हे घालायचं याच्यामध्ये. फक्त शेकून घ्यायचं आपण. हे त्याला डाग पडता कामा नयेत. आता एक एक लेयर आपण काढायला लागायचं. 1 मिनिट 2 मिनिटच ठेवलं की हे लगेच सुट्ट व्हायला लागते. हे बघा, हे छान असं निघालं. अशा सगळ्या ह्या 5च्या 5 सुट्ट्या करून घ्यायच्या. हे बघा, थोडंसं शेकलं की ह्या आपोआप सुट्ट्या होतात. हे असं निघतात सगळ्या. खालची बाजू जास्त भाजेल म्हणून उलट पलट करत काढायचं. एक काढून झाली की उलटवायचं ते. गॅस बंद करूया आपण. तुम्हाला पाहिजे असलं हा बरोबर चौकोन अगोदर कापून मग पट्ट्या पण करू शकता, किंवा डायरेक्ट पण तुम्ही अशा पट्ट्या करू शकता. साधारण माप घ्यायचं 1 2 3. सेम ह्या साईडला पण घेऊया. तुम्ही पट्टी ठेवून तसं करून घेतला तरीसुद्धा चालेल. आणि ह्या मधल्या आहेत त्या एकसारखे असे किती छान अशा पट्ट्या झाल्यात बघा. ह्या पट्ट्या विकतसुद्धा मिळतात, पण आपण घरी केलेल्या केव्हाही चांगल्या, ताज्या ताज्या. आणि ह्या एअरटाईट डब्यामध्ये जर तुम्ही ठेवला तर फ्रीजमध्ये महिनाभर राहू शकतात. पट्ट्या तयार असल्या की कुठल्याही स्टफिंगच्या आपण सामोसे पटापट करू शकतो. ह्या पट्ट्या उघड्या ठेवायच्या नाहीत, झाकून ठेवायच्या.
हे आपलं थालीपीठचं कापड आहे, ते त्याच्यावर झाकलं. इथं आता आपण परत 4 चमचे मैदा घेणार आहोत आणि त्याचा असा पाणी घालून गोळ तयार करायचा, पेस्ट तयार करायची. आपल्याला समोसा बंद करताना पॅक झाला पाहिजे, त्याच्यासाठी हे करायचं. पाणी घालून पातळ अशी पेस्ट एकसारखी तयार करून घ्यायची. खूप पातळ पण नाही करायचं. आता हे सारण पूर्ण आपलं गार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण कांदा घालायचा, बारीक चिरलेला कांदा कच्चाच घालायचा, अगोदर घालायचं नाही. कारण जेव्हा तो आपण खातो तेव्हा दाताखाली आला की असा क्रंची कांदा असा छान वाटतो, म्हणून हा कच्चा कांदा नंतर घालायचा. थोडी कोथिंबीर घालायची, तशी भरपूर घालायची कोथिंबीर. अर्धा लिंबू पिळायचा. तुमच्या आवडीप्रमाणे आंबटची चव कमी जास्त करू शकता तुम्ही. लिंबूच्या ऐवजी आमचूर पावडर टाकली तरी सुद्धा चालते. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपलं स्टफिंग आता तयार झालेलं आहे. आता आपण समोसे करायला घेऊया. थोडासा हा पोर्शन आहे तो कट केला तरी चालेल, म्हणजे बरोबर चौकोनी पट्टी आपल्याला मिळते. हे उरलेलं आहे हे नंतर आपण तळून घेऊ शकतो त्याच तेलामध्ये. राहिलेलं ते काही वाया जात नाही. आता आपण हे समोसे करायला घेऊया. हा पहिला फोल्ड घ्यायचा, मग हा दुसरा फोल्ड आणि इथं एक फोल्ड, आणि हे पॉकेट असं जे तयार झालं त्याच्यात आपण हे स्टफिंग भरून घ्यायचं. इथे सगळी ही पेस्ट लावून घ्यायची. हा व्यवस्थित इथं बंद करून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपण सगळे समोसे तयार करून घेऊया. सगळे समोसे करून झालेले आहेत. पट्ट्या लहान मोठ्या होत्या, लहान पट्ट्यांचे लहान झालेत, मोठ्या पट्ट्यांचे मोठे झालेत. तर आता आपण हे तळायला घेऊया. गॅसवर पॅन ठेवून तेल घालून घेऊया. आता हे एक एक करून आपण तेलात घालूया. हे असे तयार करून ओलं कापड त्याच्यावर घालून ठेवले तरी ऐन वेळेला तळले तरी सुद्धा चालतं, किंवा एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे आणि पाहिजे तेव्हा काढून काढून तेवढेच तळायचे. अशा पद्धतीने पट्ट्या केल्यामुळे हे सगळे खूप कुरकुरीत होतात, एकदम खुसखुशीत असे होतात. उलट पलट करत तळून घ्यायचे सगळे. गॅस खूप मोठा करायचा नाही तळताना, बारीक गॅसवर तळायचं, मंद आचेवर. सुरुवातीला मोठा करायचा आणि नंतर बारीक गॅसवर तळायचं. आता हे लालसर कलरवर छान असे भाजलेत, तर आता थोडासा गॅस मोठा करायचा पटकन, म्हणजे त्याच्या आतमध्ये गेलेलं तेल आहे ते बाहेर येतं. आणि लगेच काढायचे. गॅस बारीक करायचा आणि काढायचे. सगळे समोसे तळून झालेले आहेत. केवढे क्रिस्पी झालेत बघा, मस्त असे झालेले आहेत, खूप छान झालेत. मस्त टेस्टी खुसखुशीत असे समोसे तयार. चवीला खूप छान लागतात. तुम्हीही करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा.
माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.